नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण बघणार आहोत. 1991 नंतरचे जग. बघा, आपण इयत्ता 11वीमध्ये 1945 ते 1991च्या दरम्यानचा जो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास होता तो आपण पाहिला आणि मी पूर्व भागामध्ये या संदर्भातलं परत एकदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे भाग पहिल्यामध्ये. आता या प्रकरणात आपल्याला 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करावायचा आहे. तर आता बघा, नोव्हेंबर 1989मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात झाली आणि शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. आता बर्लिनची भिंत 1989मध्ये पडली याविषयी मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला मी आठवणीसाठी अजून एकदा परत सांगते की जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा पूर्व जर्मनीवर सोव्हिएट रशियाचा तर पश्चिम जर्मनीवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सचा ताबा होता आणि यालाच काय म्हणतात, जर्मनीचे विभाजन म्हणतात. आता जर्मनीची राजधानी बर्लिन. तर या बर्लिन शहराची पूर्व आणि पश्चिम बर्लिन अशी विभागणी झाली होती. मग आता पूर्व बर्लिनवर सोव्हिएट रशियाची सत्ता होती, तर पश्चिम बर्लिनवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांची सत्ता होती. तर अशा पद्धतीनं बर्लिन शहर हे पूर्व जर्मनीच्या प्रदेशात आहे. त्यामुळे पश्चिम बर्लिनचा प्रदेश संपूर्ण बाजूनी पूर्व जर्मनीने व्याप्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने बर्लिनची विभागणी झाली. त्यानंतर कोणत्या घडामोडी झाल्या, त्यानंतर काय झालं तर पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन हा जो वाद होता याच्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशामध्ये शीतयुद्ध जे सुरू होतं, या दोन विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल आता तरी सद्भावना निर्माण होणे अपेक्षित होते. परंतु अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन देशांमध्ये तणाव उत्तरोत्तर काय झाला, वाढतच गेला आणि मग 1961मध्ये सोव्हिएट रशियाने इथे बर्लिनची भिंत बांधायला सुरुवात केली. मग बर्लिनची भिंत उभारायला सुरुवात झाल्यानंतर या भिंतीमुळे काय झालं, पश्चिम बर्लिन हे शहर उर्वरित देशापासून अक्षरशः तुटले. म्हणजे लोक पूर्व आणि पश्चिम बर्लिनमधून प्रवास करू शकत नव्हते आणि त्यामुळे काय झालं की कुटुंब आणि मित्रपरिवार एकमेकांपासून विलग झाले. त्यामुळे काय झालं की या गोष्टीमुळे 1989मध्ये बघा, पूर्व युरोपातील जे साम्यवादी सरकार होतं, या साम्यवादी सरकार विरोधात जनउठाव निर्माण झाला आणि त्यामुळे काय झालं, पूर्व युरोपामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आणि सोव्हिएट रशियात देखील ते शिरले आणि म्हणून शेवटी काय झालं, 25 डिसेंबर 1991 रोजी गोर्बाचोव यांनी राजीनामा दिला अध्यक्ष म्हणून आणि अशा पद्धतीनं सोव्हिएट रशियाचा हा जो देश होता म्हणजे सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि मग नवीन देश निर्माण झाले. हे आपण मागल्या पहिल्या भागात बघितलं होतं. त्यामुळे काय झालं, आता रशियाच्या विघटनाची सुरुवात कधी झाली, 1991मध्ये जेव्हा बर्लिनची भिंत पडली आणि अशा पद्धतीनं शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. मग आता अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील जी काही वर्चस्वाची लढाई होती, त्या वर्चस्वाच्या लढाईवर आधारित हे जो काही पूर्व आणि पश्चिम हा वाद होता, हा सुद्धा वाद यामुळे काय झाला, संपुष्टात झाला. हे झाल्यानंतर आता शीतयुद्धानंतरच्या काळातील ज्या काही घटना आणि घडामोडी झालेल्या आहेत त्याचा आढावा आपल्याला बघायचा आहे. तर त्या आढाव्याद्वारे 5 मुख्य परिणाम त्यामध्ये झालेले आहेत. कोणकोणते परिणाम, तर पहिला आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाच्या शेवटासोबतच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी ही व्यापलेली जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती ही संपुष्टात आली. अमेरिकेचं आणि सोव्हिएट रशियाचं ह्या जो दोन देशांचं संपूर्ण जगावर जे काही वर्चस्व होतं हे वर्चस्व संपुष्टात आलं आणि याच काळात काय झालं, सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि नवीन राष्ट्रे उदयाला आली. म्हणजे पहिले परिणाम काय झाला शीतयुद्धानंतर,
शीतयुद्धाचा शेवट झाला आणि नव्या राष्ट्रांचा उदय झाला. त्यानंतर काय दुसरा मुद्दा की एकध्रुवीयतेचा उदय. आता शीतयुद्ध संपल्याने अमेरिका आणि सोव्हिएट रशिया ही जी द्विध्रुवीयता होती ही संपुष्टात आली. मग पुढे काय झालं, अमेरिकेचं वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयाला आली. म्हणजे एकध्रुवीय व्यवस्था म्हणजे सोव्हिएत रशिया या महासत्ताच्या अस्तानंतर अमेरिका ही म्हणजे अमेरिका जगातील एकमेव महासत्ता बनली आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात, एकध्रुवीय व्यवस्था असे म्हणतात. तर एकध्रुवीयतेचा उदय झाला. त्यानंतर मानवी हक्क, तिसरा मुद्दा आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्काबाबतच्या जागरूकतेबद्दल वाढ झाली आणि मानवतावादी दृष्टिकोन निर्माण झाल्यामुळे बघा प्रत्येक देशामध्ये मानवी हक्काच्या हस्तक्षेपामध्ये सुद्धा वाढ झाली. त्यानंतरचा पुढला मुद्दा आहे दहशतवाद. आता दहशतवाद याविषयी बघायचं तर दहशतवाद जो 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध जो हल्ला झाला होता अमेरिकेमध्ये, त्या हल्ल्यानंतर बघा दहशतवादाचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. आता जो दहशतवाद निर्माण होतो त्याचं महत्त्वाचं त्याचं उद्दिष्ट काय असते की राजकीय असो, आर्थिक असो किंवा धार्मिक उद्दिष्ट, कुठलंही उद्दिष्ट असो ते साध्य करण्यासाठी समाजामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणे, हिंसाचार करणे आणि हिंसाचाराचा धाक दाखवणे. काय समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणे, हिंसाचार करणे आणि हिंसाचाराचा धाक दाखवणे आणि या संघटित गटाकडून केल्या जाणाऱ्या या कृतीला काय म्हणतात, दहशतवाद असं म्हणतात. तर अशा पद्धतीने चौथा मुद्दा आहे आपला दहशतवाद. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. पुढला मुद्दा आहे आपला बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. आता बघा या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा हळूहळू प्रभाव वाढला. अमेरिकेच्या प्रभुत्वास 21व्या शतकात आव्हान मिळालं. त्यामुळे युरोपीय समुदाय, चीन आणि जपान, भारत आणि रशिया ही नवीन नवीन सत्ता केंद्रे निर्माण झाली आणि त्यामुळे याचा अर्थ काय की एक किंवा एकापेक्षा अधिक सामर्थ्यशाली देश निर्माण झाले आणि यांचा एक गट तयार झाला. तर यालाच काय म्हणतात, बहुध्रुवीयता. तर या काळात चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाचं प्रस्थ वाढलं. व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली मग रशियाचा उदय झाला आणि हळूहळू प्रादेशिकतावादाचा सुद्धा विकास झाला आणि ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण झाली. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचं महत्त्व वाढायला लागलं. त्यानंतर पुढला मुद्दा आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. तर 1989 पूर्व युरोपातील क्रांतीनंतर दोन महत्त्वाचे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवाद आणि दुसरा आहे द्विध्रुवीयतेचा अस्त्र. तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे ती द्विध्रुवीयता महासत्ता होती. परंतु सत्तेच्या या दोन केंद्रामध्ये जगाचं विभाजन झालेलं होतं आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि मग ह्या दोन सत्तांचा लोप झाला. ही एक महासत्ता होती, याचा लोप पावले आणि जगामधली ही द्विध्रुवीयता नष्ट झाली. तर पूर्व युरोपीय राज्यामध्ये सुद्धा क्रांती घडून आली. प्रत्येकाला मध्यम वर्गाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आणि त्यामुळे स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं अशी प्रत्येक राष्ट्राची इच्छा होती आणि म्हणूनच बघा सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध उठाव झाला आणि वांशिक राष्ट्रवादामुळे काय झालं की वांशिक राष्ट्रवादामुळे
हे जे आहे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित हा जो वांशिक राष्ट्रवाद होता, यामुळे काय झालं की जे बहुसंख्य जे बहुराष्ट्रीय राज्य होते त्यातले जे अल्पसंख्याक होते, तर या घटकांना सुद्धा स्वातंत्र्याची अपेक्षा होती आणि यांच्यामध्ये वांशिक राष्ट्रवाद निर्माण झाला. यांच्यामध्ये जे अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्यासाठी मागणी झाली आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. आणि या विघटनानंतर बघा चेकोस्लोवाकिया आणि युगोस्लाव्हियाचं विघटन झालं. तर अशा पद्धतीनं नवीन नवीन राष्ट्रे निर्माण झाली. त्यानंतर एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले आणि कुवेतचा प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे या आक्रमणामुळे, या युद्धामुळे काय झालं की याचे पडसाद संपूर्ण जागतिक स्तरावर उमटले आणि संयुक्त राष्ट्रांनी मग याच्यात दखल घेतली, या प्रकरणाची दखल घेतली आणि इराक विरुद्धच्या कारवाईत बघा अमेरिकेने पुढाकार घेतला आणि कुवेतची इराकच्या ताब्यातून अमेरिकेने सुटका केली. त्यावेळेस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज बुश. तर यांचा हा जो विजय हा एक नैतिक विजय होता आणि अशा पद्धतीने मुळे बघा या अमेरिकेच्या कृतीला संपूर्ण जगामधून पाठिंबा मिळाला आणि अमेरिकेसमोर मग कुठलं फारसं वैचारिक उरले नव्हते आणि अशा पद्धतीने मग अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्वांनी मान्यता दिली आणि एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. आणि अशा पद्धतीने एकध्रुवीय म्हणजे फक्त आता अमेरिकेचंच वर्चस्व निर्माण झालं. आता अमेरिका जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झालं आणि मग या वर्चस्वाला राजकीय आर्थिक आधार होता आणि अशा पद्धतीने आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी मग समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. आता अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, तर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. तर हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. आता बघा इथे माहीत आहे का तुम्हाला, मध्ये सांगितलेलं आहे की अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे दोन प्रकारात विभाजन केले, एक हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यामध्ये धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे असा समावेश होतो. तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल, म्हणजे सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. आता ही सॉफ्ट पॉवरची इथे उदाहरणं दिलेली आहेत. ही जर तुम्ही उदाहरणं वाचली तर अजून तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर पुढचा बघूया आपण मुद्दा, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. आता मानवी हक्काचा हस्तक्षेप प्रत्येक राष्ट्रामध्ये निर्माण झाला. का बरं? कारण राष्ट्राचं विघटन आणि नव्या राष्ट्रांचा जो काही उदय झाला, ही प्रक्रिया शांततामय मार्गाने होईलच असं नाही आहे. त्यामुळे इथे प्रत्येक देशामध्ये संघर्ष सुरू राहतात आणि हिंसा चालू राहते. त्यामुळे मानवी हक्काची कुठे कोणत्या राष्ट्रामध्ये पायमल्ली होऊ शकते, लोकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होते आणि अशासाठी बघा एक जागतिक संघटना निर्माण झाली आणि यामध्ये संयुक्त राष्ट्राचं हे प्रमुख कार्य आहे. आणि शीतयुद्धाच्या काळानंतर संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात. परंतु इथे हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात जर असे काही युद्ध झाले तर या युद्धाला आळा घालणे आणि तिथे शांतता प्रस्थापित करणे आणि ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांना मानवी हक्काचं संरक्षण मिळणे, याच कारणासाठी बघा संयुक्त राष्ट्राने अनेक देशांमध्ये हस्तक्षेप केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर मानवी हक्काबद्दलची ही वाढती जागरूकता आणि त्यांना मिळालेल्या पाठिंबामुळेच बघा मानवतावादी हस्तक्षेप हा हक्क याचा उदय झाला आणि 1990चं दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा
सुवर्णकाळ म्हणावा लागेल. तर अभ्यासासाठी बघा, हे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये हे तुम्हाला विचारणार नाही आहे, परंतु हे वाचून घेतलं तर उत्तम. त्यानंतर बघा, दहशतवाद बघूया आपण. 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्क ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. वॉशिंग्टन DC मधील पेंटागनवरील हल्ल्याने बघा, जो 9/11चा हल्ला म्हणून ओळखला जातो. 11 सप्टेंबर 2001 रोजी बघा, इथे आपल्याला चित्रामध्ये सुद्धा दिसून येते की अमेरिकेच्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि अशा पद्धतीनं हे दहशतवादाचं एक नवीन रूप जगासमोर आलं. आणि तसं पाहिलं तर दहशतवादाची ही संकल्पना जुनीच आहे. म्हणजे दहशतवाद म्हणजे काय, तर समाजामध्ये भीती निर्माण करून राजकीय असो की धार्मिक असो की वैचारिक असो, आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने चालवलेला हा हिंसाचार आहे. म्हणजे निर्माण केलेला धाक, लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद. तर अशा पद्धतीने 1972 सुद्धा पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजे हे एक दहशतवादाचं फार मोठं उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर दहशतवादी संघटनामध्ये विमान अपहरण असो बघा, बॉम्बस्फोट असो, आपल्या भारतामध्ये सुद्धा असे हल्ले बॉम्बस्फोट केलेले आहेत त्या दहशतवाद्यांनी, हे सर्वांना परिचित आहे. त्यानंतर एखाद्या राजकीय नेत्याची हत्या, अशा मार्गाचा हे दहशतवादी वापर करतात आणि संपूर्ण जगामध्ये धाक निर्माण करण्याचा आपला प्रयत्न करतात. तर पारंपरिक दहशतवाद हा सरकारी संस्थांना लक्ष्य करतो. तर दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकांच्या समूहाच्या हक्कासाठीच लढत असतात आणि त्यामुळे दहशतवादी कारवायांचा अनेकदा अलगतावादी चळवळीशी सुद्धा संबंध येतो. तर आधुनिक दहशतवाद आता अनेक पातळ्यांवर वेगवेगळा ठरतो. आता हे आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील लोकसमूहांसाठी लढत नाहीत, तर ही दहशतवादी संघटना ही अमूर्त आहे आणि ही अमूर्त जी संघटना आहे ही धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेली असते आणि त्यांचा लढा हा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो. आणि त्यासाठीच बघा, मग ते वेगवेगळ्या वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. जसा हा जो 9/11च्या हल्ल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले अनेक हल्ले बघा या देशामध्ये घडवून आले. त्यानंतर बघा, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. शीतयुद्धाच्या काळानंतर अमेरिकेने संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर स्वतःचं आधिपत्य गाजवायला सुरुवात केली आणि अमेरिकेची ताकद म्हणजे लष्कर आणि आर्थिक, या ताकदीला कोणीही जगातले इतर राष्ट्र आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयाला आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता बघा, आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाही, तर जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो. तर हार्ड पॉवर हा आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात हार्ड पॉवरमध्ये. तर सॉफ्ट पॉवरमध्ये बघा, देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात. तर बघा, अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या प्रबळ स्थानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आहे. जसं उदाहरण सांगायचं तर युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेलं आहे, म्हणजे चीन आणि जपान. त्यापाठोपाठ भारतामध्ये सुद्धा जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला आपण बघतो. रशियाची लष्करी शक्तीसुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचं बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये आता हळूहळू रूपांतर झालेलं आहे. तर आता अमेरिका प्रणित जी ही एकध्रुवीय जगास बघा, चीनसारख्या या शक्तिशाली देशाने सुद्धा आव्हान दिलेलं आहे. बघा, 70च्या मध्यात बघा, डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचं धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती केली आणि अशा पद्धतीने चीनसुद्धा जगामध्ये एक प्रबळ देश म्हणून नावारूपास आला. चीनने बघा, वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे प्रकल्प राबवले आणि आपलं प्रभाव क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण केलं.
मध्य आशिया आणि पूर्व आशिया प्रदेशावर त्यांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. आफ्रिकेत देखील बघा प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची सुद्धा त्यांची इच्छा त्यांनी दाखवली आणि दक्षिण चीनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरता चीन आपले नौदल आणि वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू चीन हा देशसुद्धा आता जगामध्ये एक महासत्ता म्हणून हळूहळू उदयाला येताना आपल्याला दिसतो आहे. रशियाने तेल आणि वायुनिर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. रशिया हा सुद्धा महासत्ता म्हणून आता उदयाला आलेला आहे आणि अशा पद्धतीने रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा प्रभाव आजही आपल्याला कायम असलेला आपण बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने आजच्या घडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचं महत्त्व वाढायला लागलेलं आहे. चीन आणि भारतासारख्या देशामुळे आर्थिक वृद्धी, दक्षिण चीन महासागरातील संघर्ष आणि एशियनचे वाढलेले महत्त्व यामुळे आणि पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यामुळे या प्रदेशाचे महत्त्व वाढायला लागलेले आहे आणि भविष्यात बघा भारताची या प्रदेशामध्ये महत्त्वाची भूमिका असेल. तर आता पुढला मुद्दा बघूया आपण, शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकतावाद. तर प्रादेशिकवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा विषय आहे. आता प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी किंवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. ते देश एकत्र येतात. मग ही संघटना बांधताना कोणकोणत्या गोष्टी घ्याव्या लागतात, तर यामध्ये दळणवळण, संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर आता प्रादेशिकवादाचा प्रवाह साधारणपणे त्यातील सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो आणि ही चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये असणारी विचारसरणी समान विचारसरणी म्हणजे विचारही समान जुळणं आवश्यक आहे किंवा आर्थिक जे काही हितसंबंध आहे ते सुद्धा जर चांगले असेल तर यासाठी ही संघटना यशस्वी होऊ शकते. जर समान विचारसरणी असेल आणि आर्थिक हितसंबंध जर असतील तर ही प्रादेशिक संघटना यशस्वी होते आणि म्हणूनच सर्व एकत्र येण्यासाठी, एकत्र बांधण्यासाठी, संपूर्ण देश एकत्र येण्यासाठी आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बघा ही प्रादेशिक संघटनेची निर्मिती केली जाते. 1940 ते 1950 या दरम्यान बघा आशिया आफ्रिकेतील प्रादेशिकवादाने येथील देशामधल्या राजकीय ज्या काही चर्चा आहे यावर लक्ष केंद्रित केलं होतं. परंतु युरोपचं लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होतं. त्यानंतर बघा 1960मध्ये प्रादेशिक संघटना उदयाला आल्या. 1960मध्ये आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयाला आल्या आणि 1967मध्ये बघा एशियनची स्थापना झाली आणि शीतयुद्धानंतरच्या काळात सुद्धा या प्रादेशिक संघटनांनी व्यापारावर लक्ष दिलं आणि अनेक व्यापारी गट निर्माण झाले. हे आपल्याला परीक्षेला, व्यापारी गट म्हणजे काय हे आपल्या परीक्षेला नाही आहे. त्यानंतर आता बघूया आपण शीतयुद्ध काळातील काही महत्त्वाच्या संघटना. पहिली आहे युरोपीय संघटना. बघा दुसरे महायुद्ध आणि त्यानंतर जे शीतयुद्ध निर्माण झालं यामुळे सतत अस्थिरता निर्माण झाली युरोप देशामध्ये आणि मग त्यासाठी बघा कायम एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली या आणि युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी म्हणून ही संस्था आहे आणि याच धर्तीवर बघा युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की ही संघटना निर्माण होण्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा हे देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील आणि ते परस्परावर अवलंबून असल्यामुळे काय होईल त्यांच्यामधला संघर्ष टळू शकेल. त्यानंतर बघा
अशा पद्धतीने या संघटना तयार झाल्या. 1980च्या दशकात युरोपीय संघांची एक बाजारपेठ तयार करण्यात आली. त्यानंतर बघा 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्त करार, बघा कोणता करार, मास्त्रिक्त करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. आणि या करारामुळे बघा एकमेकांना सहकार्य करण्याचा एक उद्देश होता तो वाढला, तो दृढ झाला. आणि त्यामध्ये बघा अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन गोष्टी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आणि या करारातून बघा सर्वांनी एकत्रित आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन बघा युरो या समान चलनाचा उदय झाला. आता युरो हे युरोपीय संघामधले 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे. आणि या देशांना एकत्रितपणेच युरोझोन म्हणून ओळखले जाते. बघा आपल्याला या नकाशामध्ये सुद्धा दिसेल की युरोझोन राष्ट्रे आहेत. जे गुलाबी याच्यामध्ये आहे ते युरोपियन युनियनमधील युरोझोनचे हे सदस्य आहे, ही राष्ट्र सदस्य आहे. आणि जे युरोझोनमध्ये सहभागी नसलेले जे सदस्य आहेत ते डार्क याच्यात केलेले आहे. त्यामुळे युरोपीय संघामधील 28 पैकी 19 देशांचे हे अधिकृत चलन आहे, त्याला म्हटलेलं आहे युरोझोन. तर अशा पद्धतीने आर्थिक संघटनाच्या दृष्टीने ही युरोपीय सहकार्यांची ही प्रक्रिया बघा विकसित झाली. आणि आता हे संघटन म्हणजे हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध अशा विविध धोरण क्षेत्रामध्ये हे अजूनही कार्यरत आहेत. यानंतर बघूया आपण आता शेंगेन क्षेत्र. बघा शेंगेन क्षेत्र. आता शेंगेन सर्वप्रथम तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला याच्यातलं हे बघूया आपण. हा एक मुद्दा आहे की शेंगेन व्हिसा म्हणजे काय हे बघूया आपण पहिले. की शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तीला 26 सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. हा शेंगेन व्हिसा आहे, हा 26 देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. आणि म्हणजे याचा अर्थ काय की जे युरोपियन प्रवाशांना ज्या शेंगेन सीमावर तपासणी प्रक्रिया होईल त्याला सामोरं जाण्याची गरज राहणार नाही, तर शेंगेन देशामध्ये त्यांना थेट प्रवेश मिळवता येईल. आता बघूया शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही कशासाठी झालेली आहे. ही शेंगेन प्रदेशाची ही जी निर्मिती आहे ही युरोपीय संघांची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. तर शेंगेन हा जो करार आहे हा 1985 साली केला गेला. कधी 1985 साली हा शेंगेन करार करण्यात आला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशातील अंतर्गत ज्या सीमारेषा आहे ह्या नष्ट करण्यात आल्या. जसे हे अनेक या देशातल्या या बघा या नकाशामध्ये दिसत आहे बघा की यामधील अनेक देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. आणि हा करार बघा लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. आणि म्हणून शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. आणि शेंगेन प्रदेशाअंतर्गत ज्या सीमा नाहीत या प्रदेशात न केवळ युरोपीय संघांचे सदस्य परंतु सदस्य नसणारे किंवा व्यापारी, पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या आणि मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी किंवा चौकशीला सामोरे जावे लागत नाही. आता सध्याच्या स्थितीमध्ये बघा युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने हे आहे शेंगेन क्षेत्र. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर अधिक तुम्हाला समजण्यास मदत होईल. यानंतर बघूया आपण आता की सार्क संघटना. बघा सार्क संघटना बघूया. 1985 मध्ये ढाका येथे या सार्कची स्थापना करण्यात आली. सर्वात पहिले 1985 मध्ये ढाका येथे
सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये बघा भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान आणि श्रीलंका आणि मालदीव एवढे 7 सदस्य देश होते, म्हणून सार्क ही संघटना होती. आणि 2007 मध्ये बघा अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. आता सार्कची निर्मिती कशासाठी करण्यात आली, तर दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. तर अशा पद्धतीने ही सार्क संघटना आहे. त्यानंतरही अनेक संघटना आहेत, बघूया. त्यातली आहे दुसरी संघटना आहे बिमस्टेक. बघा, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, म्हणजेच बिमस्टेकची. तर बिमस्टेकची स्थापना बघा 1997 मध्ये झाली. आणि बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगत आणि इतरचे जे काही बंगालच्या उपसागराजवळचे इतर काही देश आहेत, म्हणजे एकूण 7 सदस्य यामध्ये बिमस्टेकमध्ये सामील आहेत. यामध्ये बांगलादेश आहे, भूतान आहे, भारत आहे, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश आहे. तर आग्नेय आशियातील 2 देश आहेत, म्यानमार आणि थायलंड यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर बिमस्टेक ही दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा हा दुवा आहे बघा. आणि वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. यानंतर आहे बघा ब्रिक्स ही एक संघटना आहे. ही 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन ह्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने बघा ही आकाराला आली. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. आणि ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर फार मोठा प्रभाव दिसून येतो. आणि ब्रिक्स अशा पद्धतीने ब्रिक्सचे हे सर्व जे काही सहभागी देश आहे हे G20चे सुद्धा सदस्य आहेत. तर G20 आपण बघूया, त्यापूर्वी बघूया शांघाय सहकार्य संघटना. तर शांघाय सहकार्य संघटना बघा ही 2001 मध्ये चीन, रशिया आणि कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशिया जवळच्या देशांनी एकत्र येऊन ही संघटने तयार केलेली आहे. यामध्ये बघा 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले. आणि गेल्या काही वर्षात बघा ही संघटना दहशतवादाविरुद्ध सुद्धा महत्त्वाची पावले उचलताना आपल्याला दिसतात. यामध्ये अनेक संवाद, चर्चा, आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता आणि स्थैर्य राखणं हेच या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर बघूया आपण G20 बघा युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांची गव्हर्नर यांची 1999 मध्ये बघा G20 या नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आलं. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे. मुख्य उद्देश काय आहे या G20चा की आर्थिक स्थिरतेबाबत चर्चा करणे. आणि 2008 पासून G20ची शिखर परिषद होते. आणि या शिखर परिषदामध्ये सर्व राष्ट्राचे बघा राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा अर्थमंत्री किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्री सहभागी होतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20ची बघा सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठीचे हे फार मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे. अशा पद्धतीने G20मध्ये भारताने सुद्धा सातत्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 1991 नंतरचे जग ह्या पुस्तकाचा आपण आता अभ्यास केलेला आहे.